यंदा गणेश चतुर्थी कधी आहे, कशी करावी मूर्तीची स्थापना, पूजा साहित्य, शुभ मुहूर्त यासह सर्व गोष्टीची माहिती सांगणार आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. घराघरासह सार्वजनिक गणेश मंडळामध्येही लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन केले जाते. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस बाप्पांची मनोभावे सेवा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे, बाप्पांची पूजा कशी करावी, पूजेच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करावा यासह अन्य महत्त्वाच्या गोष्टीची माहिती जाणून घेऊया. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीस 26 ऑगस्ट दुपारी 1:54 सुरुवात होत आहे आणि 27 ऑगस्ट दुपारी 3:44 तिथी समाप्त होते. उदय तिथीनुसार गणेश चतुर्थीचा सण 27 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त. पंचांगानुसार गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजीचे शुभ मुहूर्त सकाळी 6:30 पासून 9:30 पर्यंत असेल. सकाळी 11:10 पासून दुपारी 12:30 पर्यंत असेल. दुपारी 4 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. गणपतीची मूर्ती कशी असावी. गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीपासून साकारलेली असावी. मूर्तीची उंची अधिकाधिक 1 फूट ते 1.5 फूट उंच असावी. मूर्तीशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती बनवलेली पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून साकारलेली असावी. गणेश मूर्तीची आसनावर स्थापना कशी करावी. गणेश मूर्तीच्या पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची आहे त्यावर तांदूळ ठेवल्यानंतर मूर्ती ठेवावी. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदळाचा लहानसा ढीग करावा आणि त्यावर मूर्ती ठेवावी. गणेश मूर्तीचे मुख कोणत्या दिशेला असावे. गणेश मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना करावी. पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असेल याची काळजी घ्यावी. गणपतीच्या पूजेचे साहित्य. हळदी कुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, बेल, विड्याची पाने 15, गूळ खोबरे, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, शेंदूर, गंध, जानवे, कापसाची वस्त्रे, गणरायासाठी लाल रंगाची, कापूर, धूपबत्ती, श्रीफळ, खारेक, बदाम, फळे, सुटी नाणी, 5 रुपयांची दक्षिणा. श्री गणेश पूजन करताना या गोष्टी लक्षात ठेवा. पूजा करताना सर्व साहित्य पूजेच्या ठिकाणी आणून ठेवावे. पूजेला बसण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा. गणपतीच्या मूर्तीचे पूर्व, पश्चिम किंवा उत्तर यापैकी एका दिशेकडे मुख करून ठेवावे. दरवाज्यावर आंब्याच्या 5 पानांच्या डहाळ्या बांधाव्या. पूजेच्या वेळेस स्वच्छ धोतर किंवा पितांबर वगैरे सोवळे वस्त्र नेसावे. अन्य वस्त्र अंगावर घ्यावे. गणपतीला निरांजन, धूपबत्ती, कापूर आरतीने ओवाळताना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर आणि वरून उजवीकडून खालील बाजूने अशी गणपती मूर्तीवर प्रकाश पाडीत ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करावा. प्रदक्षिणा करताना स्वतःभोवती उजवीकडून फिरावे. त्यावेळेस हात जोडलेले असावे. विड्याची पाने उतानी आणि डेथ गणपतीकडे करून समोर ठेवावी. वर सुपारी ठेवावी. श्रीफळाची शेंडी गणपती मूर्तीकडे करून ठेवा. समई डाव्या बाजूस आणि तुपाचा दिवा निरांजन उजव्या बाजूस ठेवावे. गणेश मूर्तीच्या डाव्या बाजूस शंख ठेवा. गणपती मूर्तीला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता उजव्या हाताची अनामिका, मधले बोट आणि अंगठा याच्या चिमटीने वाहाव्यात. पूजा करताना गणपती मूर्तीवर दुर्वांनी किंचित पाणी शिंपडावे. दुर्वा आपल्याकडे अग्र करून गणपतीला वाहाव्यात. अभिषेक करताना गणपतीचे आवाहन करून सुपारीचा उपयोग करावा. प्राणप्रतिष्ठा ही फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच करावी.